नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे आपली गडबड चालू आहे, त्यामुळे आपले बरेच व्हिडिओ येत नाही आहे. आणि वावराची अगोदरची दशा नातीची दशा पाहून घ्या कशी आहे. आता झालं आहे वावर जवळपास काळं, आणि हे काळं झालं आहे जबरदस्त एकदम सुपर. याच्यामध्ये मित्रांनो आपण 300 ट्रिपा टाकल्या. तर चला, हा आजचा विषय नाही आहे, विषय आहे डोंगर. प्रत्येक डोंगराला एक दिवस तरी आग लागते आहे, आणि आग लागल्यानंतर नुसतं गवताचंच नुकसान नाही होत आहे, तर प्रत्येक चिडी मुंगी ह्या सगळ्या प्राण्यांचं, छोटे छोटे प्राणी आहे, अंडे आहे, सगळं काही नुकसान होत आहे. आणि निष्पक्ष जीव हे जात आहे. तुम्हाला मी आता कॅमेरामध्ये दाखवतो आहे. इकडे पहा तुम्ही, हा पूर्ण डोंगर भुरका आहे, आणि इकडे पहा पूर्ण काळा झालेला आहे. याचं कारण आहे मित्रांनो, आग लागली. आग लागल्यानंतर खूप मोठं प्राण्यांचं नुकसान तर होतच आहे. कारण काही जे भटके प्राणी आहे, समजा त्यांना खाण्यासाठी समजा छोटं मोठं गवत राहतं दरडीनं येणं, ते आता ते तर नष्टच झालं आहे. परंतु त्यामध्ये खूप मोठे जीव आहे, सरपटणारे प्राणी आहे, मुंगी आहे, पाखरं आहे, छोटे छोटे त्यांचे हे आहे, ते खूप निराश होत आहे. तर ही आग कशी लागते, काय लागते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. परंतु असे निर्लज्ज लोकांनी जर अशी आग लावून मोकळे झाले, तर त्या प्राण्यांचं काय होणार? छोटे छोटे प्राणी जळून खाक होत आहे. त्यांची काय चुकी आहे की ह्या डोंगरामध्ये ते राहता म्हणल्यावर काही त्याची चुकी आहे का? नाही. पण मित्रांनो, असे जर ह्या जंगलांना आग लागत राहिली, तर झाडच सगळ्यात मोठी ही संपत्ती आहे, निसर्ग सगळ्यात मोठी संपत्ती आहे, जी आपल्याला झोपेत असलं तर काय, मी म्हणतो 24 तास आपल्याला ते ऑक्सिजन देत राहतात. ते झाडं बिचारे होरपळून गेलेले, पुन्हा त्यांना जीवनामध्ये सुधारण्यासाठी काही काळ लागतो. तो काळ कसा भरून काढायचा? त्यांची काय चुकी आहे का? काय आपल्याला ते ऑक्सिजन देत आहे ना, आपण त्यांना जाळून टाकतोय, हे चुकीचं नाही तर काय आहे? आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपण त्यांना का नुकसान देतोय, का त्यांना डोंगरांना जाळून टाकतोय. बरेच प्राणी ना काल खाली पळाले, हे डोंगराला आग लागली होती, पाहू शकता तुम्ही. अशा अनेक डोंगरांना रोजची आग लागते आहे, आणि ह्या आगीमुळे बऱ्याच प्राण्यांचं नुकसान होतं आहे. तर असं वाटतंय की यांची चुकी काय बुवा? काहीच नाही आहे. पण चुकी नसताना सुद्धा या प्राण्यांना ते भोगावं लागतं. ही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे आपल्यासाठी, आपल्या याच्यासाठी. निसर्गावर प्रेम करा. निसर्गावर जरी झाडं नाही लावता आले, तर अशी जाळपोळ होणार नाही याची काळजी घ्या. कारण आपण ह्या प्राण्यांवर दया तरी नाही करू शकलो, तुम्ही नाही पाणी पाजू शकलं, पण शक्यतो त्या डोंगराला आग लावू नका हो. कारण बरेच झाडं आहे ना, त्याच्यात आज होरपळून गेलेले. निसर्ग हा संपत चाललेला आहे. एकतर मुळं